आज आपण कच्च्या आलूपासून चविष्ट नाश्ता बनवणार आहोत। खायला खूपच चविष्ट आणि छान असं कुरकुरीत बनते। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 2 आलू छान अशी किसून घेतलेली आहे, बघू शकता। या प्रकारे सोलून किसून घेतलेली आहे आणि पाण्यात टाकून ठेवलेली आहे, म्हणजे काळं पडणार नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, आलू एका वाट्यात काढून घ्यायचे आहेत, बघू शकता। एक मोठा वाटा घेतलेली आहे आणि तिथे मी हा आलूचा किस काढून घेत आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत कांदे घेतलेले आहे, त्याचबरोबर मिरची बारीक करून घेतलेली, टमाटर, याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स झालेला आहे कांद्यामध्ये। तर आता सर्वात आधी मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेली होती ते टाकून घेतलेली आहे। एक छोटा टमाटर बारीक कापलेली होती तो टाकून घेतलेली आहे आणि इथे मी मिरची बारीक केलेली होती, तर थोडीशीच मिरची मी टाकलेली आहे। तुम्हाला तेज पाहिजे असेल तर तुम्ही आणखी मिरची टाकू शकता। त्याचबरोबर हा तांदळाचा पीठ आहे, तर 2 ते 3 चमच मी इथे तांदळाचं पीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर मी आता इथे बेसन टाकत आहे। तर बेसन सुद्धा आपल्याला तांदळाच्या पिठा एवढंच टाकायचं आहे, 2 ते 3 चमच, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायची आहे थोडीशी हळदी पावडर। तर हळदी पावडर आपल्याला थोडीशीच टाकायची आहे। तर बघू शकता मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर साधारणतः मी इथे 1 चमच मीठ टाकलेली आहे आणि इथे मी थोडंसं जिरा टाकत आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका अथवा तुम्ही स्किप करू शकता। आता या सर्वांना आणखीन एकदा छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया, छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे। अगदी पातळही नाही करायचं आहे आणि अगदी जाडसरही नाही। तर मी इथे साधारणतः अर्धा ग्लासपेक्षा कमीच पाणी टाकलेली आहे आणि छान असं परतून घेत आहे। आणि परतल्यानंतर बघू शकता आपल्याला इथे बेसन आणि तांदळाचं पीठ थोडं कमी वाटत आहे, तर आता मी इथे आणखीन टाकत आहे। आणखीन 2-2 चमच मी इथे बेसन आणि तांदळाचं पीठ टाकत आहे। बेसन टाकलेली आहे 2 चमच आणि आता मी इथे 2 चमच तांदळाचं पीठ टाकलेली आहे, म्हणजे 5 चमच बेसन आणि 5 चमच तांदळाचं पीठ आपण इथे पूर्णपणे टाकलेलं आहे 2 आलूसाठी। तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सी या प्रकारे राहिली पाहिजे, एकदम जाड नाही आणि पातळही नाही, या प्रकारे राहिलं पाहिजे। आता आपण याला बाजूला ठेवूया आणि गॅसवर तावा मांडून घेऊया। ताव्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या ताव्यावर टाकायचं आहे तेल जास्त टाकायचं नाही, 3-4 चमच नाश्त्याच्या चमच्याने तेल टाकलं तरी खूप होते। तर बघू शकता इथे मी 3 ते 4 चमच नाश्त्याच्या चमच्याने तेल टाकलेली आहे आणि तेल छान असं ताव्यावर पसरवून घ्यायचं आहे। तेल छान असं ताव्यावर पसरवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तेलाला सुद्धा छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला एका चमच्याने हा जो आपण मिक्स बनवून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, बघू शकता या प्रकारे। जर तुम्हाला यांचा आकार थोडासा आणखी लहान पाहिजे असेल तर तुम्ही नाश्त्याच्या चमच्याने टाकू शकता। मी इथे भाजीच्या चमच्याने टाकून घेत आहे आणि बघू शकता एका तव्यावर 4 ॲडजस्ट झालेले आहेत। तुम्ही यांना व्हेज टिक्की बनवू शकता किंवा आलू टिक्की बनवू शकता, तुम्हाला जो नाव वाटेल तो तुम्ही यांना देऊ शकता। तर बघू शकता आता हे तयार झालेले आहे। आता आपण याला व्हेज टिक्कीच बनवूया, कारण आपण याच्यामध्ये कांदे टमाटर सर्व टाकलेले आहेत। तर एका बाजूने हे छान झालेले आहेत, आता आपण यांना परतून घेऊया। तर आता आपण या चारहींना छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता दोन्ही बाजूने यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण यांना छान परतून घेऊया आणि छान फ्राय होऊ देऊया। तर बघू शकता आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत, त्यांना आता अलटत पलटतच राहायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता काही वेळानंतर बघा हे छान असे दोन्ही बाजूने क्रिस्पी झालेले आहेत, आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये आणखी काही भाजीचं ॲड करू शकता, जसं पालक वगैरे, पालक किंवा तुम्ही गाजर याच्यामध्ये टाकू शकता, पत्तागोबी टाकू शकता। या प्रकारे तुम्ही खूप सारं भाजीचं असे याच्यामध्ये टाकू शकता। मी इथे आलू अवेलेबल होते म्हणून फक्त मी आलू टाकलेली आहे। तर बघू शकता तयार झालेला आहे कच्च्या आलूपासून बनवलेला आपला चविष्ट नाश्ता, स्नॅक्स, खूपच टेस्टी स्नॅक्स तयार झालेला आहे। आता याच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत। आता
बघू शकता सर्व बनवून झाल्यानंतर मी इथे 2-3 एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि किती बघायला सुंदर दिसत आहे. अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि तेल पण पकडून ठेवत नाही हे आणि छान बनतात, क्रिस्पी टेस्टी बनतात आणि जास्त वेळ पण लागत नाही. 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. तर तुम्ही पण या प्रकारे हा चविष्ट नाश्ता नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.